गोड खाऊन खाऊन कंटाळा आला की आपण काहीतरी मस्त असं झणझणीत नॉनव्हेज खातो. तर आज मी तसं न करता मलाही थोडा कंटाळा आला होता नॉनव्हेज बनवण्याचा. तर चला म्हटलं काहीतरी आहे जे किचनमध्ये त्यातूनच आपण काहीतरी नवीन बनवूया. म्हणून मी आज ठरवलं की आज बनवायची मस्त अशी झणझणीत पुंगी पाटवडी रस्सा. अगदी झटपट होणारा आहे आणि खूप मस्त लागतो. नुसता भातासोबत म्हणावं किंवा गरमागरम भाकरीसोबत म्हणावं खूप छान लागते आणि पोटभर तर तुम्ही आरामात जेवाल. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर त्यासाठी लागणारा एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे. कांदा आपल्याला लो फ्लेमवर छान मस्त असा काळा होईपर्यंत भाजून घ्यायचे. त्याआधी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ आणि रेसिपी कशी वाटली एक कमेंट करून नक्की कळवा. तर चला कांदा भाजून होईपर्यंत आपण साईडला जे पाटवडीसाठी आपल्याला पीठ लागणार आहे ते मळून घेऊया. त्यासाठी मी एक मोठ्या आकाराची वाटी भरून बेसन पीठ घेते. हे पीठ मी घरच्या डाळीपासून बनवून घेतलं आहे. तर केव्हाही तुम्ही विकताचं बेसन आणण्यापेक्षा जर डाळ दळून आणली तर खूपच छान होतं. तर आता मी एक मोठी वाटी भरून डाळीचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, एक पाव चमचा हळद, थोडंसं जिरं आणि थोडंसं आपल्याला ओवा असा हातावर छान चोळून घ्यायचा आणि टाकायचा. तर आता हे पीठ थोडं थोडं पाणी टाकून मस्त याचा घट्टसर गोळा बनवायचा आहे. आवडीप्रमाणे मी यामध्ये कोथिंबीर ॲड केली आहे. तुम्हाला नसेल आवडत तर नाही केली तरी चालेल, पण यामुळे पाटवडी दिसायला खूप सुंदर दिसते आणि चवीलाही खूप छान लागते. तर अशा पद्धतीने बघा मी छान मस्त असं मऊसूत हे पीठ मळून घेतलं आहे. तर कांदासुद्धा आपला छान मस्त असा काळसर होईपर्यंत भाजून झाला आहे. आता कांदा भाजून झाल्यावर यामध्ये एक 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा टाकून हे थोडं एक अर्धा मिनिटभर परतवून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये कोथिंबीरसुद्धा परतवून घ्यायची. अशीही टाकली तरी चालेल, पण यामुळे जी टेस्ट येते आपल्या रश्श्याला ती खूप छान येते. तर आता हे भाजून झाल्यावर हे मिश्रण मी साईडला काढून घेते. तर हे थोडा वेळ मी थंड करून घेते एका डिशमध्ये काढून. तोपर्यंत आपण यामध्ये थोडंसं मी ओलं खोबरं घेतलं आहे. ओलं खोबरंसुद्धा आपल्याला असं काळपट होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. खोबरंही छान भाजून झालं आहे. आता त्यानंतर यामध्ये मी 2 मोठे चमचे पांढरं तीळ घेतलं आहे. पांढरं तीळसुद्धा छान असं तडतडेपर्यंत परतवून घ्यायचं आणि मसाले काढायच्या आधी फक्त खोबरे आणि तीळ आपल्याला मिक्सरला असं छान मस्त बारीक करून घ्यायचं. नाहीतर तुम्ही एकत्र केलं तर खोबरं पूर्णपणे बारीक होत नाही. तर आता हे मी मिक्सरला आधी फिरवून घेतलं. त्यानंतर आपण कांदा, कोथिंबीर आणि अद्रक वगैरे दळून घेणार आहोत. पण त्याचबरोबर घरगुती मसालेसुद्धा मी यामध्ये ॲड करते. त्यामध्ये मी एक मोठा चमचा गरम मसाला, मोठा चमचा धणे पावडर, लाल मिरची पावडर, घरगुती मसाला आणि चवीपुरतं मीठ, हळद टाकून छान मस्त हा मसाला दळून घेतला आहे. तर अशा पद्धतीने छान बारीक दळून घेतल्यानंतर गॅसवर कढई तापायला ठेवली. कढईमध्ये 2 ते 3 पळी तुम्ही गरजेप्रमाणे तेल वापरा. यामध्ये मी 2 पळी तेल घेतले. त्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकायचं आणि मस्त तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला शिजवून घ्यायचं. अगदी छान लो फ्लेमवर हे वाटण शिजलं ना तर आपल्या रश्श्याला खूप छान टेस्ट येते. तर आता बघा तुम्हाला दिसतच असेल की आता तेल सुटायला लागलं आहे, म्हणजे मसाला पूर्णपणे शिजला आहे. तर यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं अर्धी वाटी पाणी टाकून पाणी ॲड केले आणि अर्धा मिनिटभर हे शिजवायचं आणि नंतर आपल्याला जसा रस्सा वाढवायचा असेल तसं पाणी टाकून रस्सा वाढवून घ्यायचा. तर हा पाटवडीचा रस्सा मी एक 5 ते 6 जणांसाठी करते. त्यामुळे हवं तेवढं पाणी टाकून मी रस्सा छान वाढवून घेते आणि मस्त याला खळखळ उकळी येऊ द्यायची. सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय करायची. उकळी यायला लागली की गॅसची फ्लेम लो करायची आणि मस्त एक 5 ते 10 मिनटं छान ही भाजी उकळून घ्यायची. तर इतका छान सुगंध येतो आहे भाजीचा, असं वाटतं आहे पटकन कधी जेवायला बसायचं. पण त्याआधी पाटवड्या करणंसुद्धा गरजेचं आहे, कारण की पाटवड्या जोपर्यंत रश्श्यात जाणार नाही तोपर्यंत त्याला प्रॉपर चव येणार नाही. तर चला आता थोडंसं तेलाचा हात लावून गोळा छान मऊ करून घ्यायचा आहे. तर जेवढं पीठ आहे त्याचे मी 3 भाग करून घेतले. आता एक एक पोळी आपल्याला ही लाटून घ्यायची. थोडंसं बेसन पीठ लावायचं आणि पाटावर जेवढी पातळ लाटता येईल तेवढी याची पोळी लाटून घ्यायची. तर अशा पद्धतीने बघा मी छान पातळसर याची पोळी लाटून घेतली. चाकूने आपल्याला याला उभ्या अशा चिरा पाडून घ्यायच्या.
अगदी मस्त लागतात ह्या पाटोड्या, दिसायला तर खूप छान दिसत आहेत. तर अशा पद्धतीने बघा हळूहळू एक एक रोल बनवून घ्यायचा. अगदी अजिबात रश्श्यात टाकल्या तरी त्याचे पदर सुटत नाही, अगदी छान मस्त अशा फुलतातसुद्धा रश्श्यामध्ये. तर अशा पद्धतीने बघा छान याची पुंगी तयार झाली आहे. तर या प्रकारे मी सगळ्या अशा पाटोड्या ह्या बनवून घेते, तोपर्यंत रश्श्याला छान उकळीसुद्धा येईल. तर आजचा हा व्हिडिओ रेसिपी तुम्हाला कशी वाटते एक कमेंट करून नक्की कळवा. तुम्हीसुद्धा भाजीला काही सुचत नसेल तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा. तर आता साईडला बघा रश्श्याला छान मस्त अशी खळखळ उकळी आली. उकळी आल्यानंतर एक एक पाटोडी रश्श्यात सोडायची आणि मस्त लो फ्लेमवर 3 ते 4 मिनटं ह्या पाटोड्या शिजवून घ्यायच्या. पाटोड्यांचा आधीचा आकार आणि नंतरचा आकार तुमच्या लक्षातच येईल, कारण की बघा रश्श्यामध्ये शिजल्यानंतर पाटोडीचा आकार छान असा फुलला जातो आणि तेव्हा समजायचं की आपला पाटोडी रस्सा छान तयार आहे. तर चला मंडळी, आजचा आपला मस्त झणझणीत असा पुंगी पाटोडी रस्सा तयार आहे. रेसिपीला व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर अशाच काही दिवशी तुम्हाला एखादी भाजी सुचत नसेल तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा आणि तुमची पाटोडी रस्सा कसा झाला एक कमेंट करून नक्की कळवा. खात राहा, मस्त राहा आणि भेटूया अशा झणझणीत रेसिपींसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.